सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. हवा बघा किती मस्त चाललेली आहे. आहा हा, इतकं छान वाटतंय, इतके मस्त पडदे हलतायत ना, असा थंडा थंडा असा गारवा येतोय घरात. काय सांगू तुम्हाला, खूप असं रिलॅक्स वाटतंय. आणि याच वेळेला फक्त जे आहे असा गारवा अनुभवायला मिळतोय. नाहीतर दिवसभर तर असं तापतंय, असं उकळतंय की जळू की काय अशी कंडिशन आहे. आणि अकोल्याचं टेम्परेचर तर 47, 46, 47 असंच आहे कंटिन्युअसली. सायंकाळीसुद्धा 7 वाजू देत, 8 वाजू देत, असं प्रचंड उन्हाच्या वाफा असतात की काय सांगू. सकाळी सकाळी मात्र गारवा असतो हवेमध्ये. आणि आता मस्त हवा चाललेली आहे. आत्ताच पिहूला सोडून आले आणि मस्त खाली 1 तास घालवला आणि घरात आली तेव्हाची सुद्धा बसूनच आहे. 7:15ला खाली गेले तर आता बघा 8 वाजलेत, जवळपास 7:45 वाजलेत. आता वर आले. घरात मस्त असा पसारा पडलेला आहे, तो सर्व आवरायचा आहे. तो सोडून जे आहे मी मस्त हवेचा आनंद घेते आहे. 2 दिवस झालेत तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला नाही. त्याचं कारण म्हणजे सतत बाहेर जाणं होतंय, भरपूर धावपळ होते आहे. व्हिडिओ एडिट करायला काय तर व्हिडिओ शूट करणं देखील होत नाही आहे. म्हणजे प्रत्येकाची प्रायव्हसी असते बघा. कोणाला यायला आवडतं व्हिडिओ, कोणाचं असतं गं मला नको घेऊ अशा लपतात छपतात. त्यामुळे ही बऱ्याचदा जे मी आहे बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ घेणं टाळते. काही ठिकाणी आरूच्या पप्पांना आवडत नाही, सो तो घेणं टाळते. आता एवढं सर्व यासाठी सांगते आहे, 2 दिवस झालेत ऑलरेडी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचलेला नाही. त्याआधी मी लग्नाला गेले होते बघा. तिथे मला इतकं ऊन लागलेलं, म्हणजे सायंकाळपर्यंत बरी होती, पण त्यानंतर वॉमिटिंग आणि बऱ्याचशा गोष्टी. आता ऊन लागल्यावर काय काय होतं तुम्हाला माहीत आहे, ते सर्व व्हायला लागलं. सो त्यामुळे काही शूट केलं नाही, मस्त आराम केला. सकाळी उठूनही जे आहे ना थोडंफार शूट केलं. त्यामुळे आत्ता जे आहे म्हणजे त्या व्हिडिओची स्टार्टिंगही केलेली नव्हती, एंड तर दूरच. म्हणून म्हटलं चला आता स्टार्टिंग आत्ता करते आणि यानंतर जे आहे त्या दिवशीच्या व्हिडिओच्या क्लिप जोडते. सॅटर्डेच्या. त्यानंतर संडेला बाहेर गेली, मंडेला बाहेर गेली होती. इतकं दमले होते की हातात मोबाईलही घ्यावासा वाटत नव्हता. आणि सतत बाहेर जाऊन जे आहे भरपूर कपडे गोळा झाले होते चौघांचेही. ते लग्न, त्यानंतर गावी गेले, तिथे पण साडी, माझ्या मुलीसाठी साडी नेली होती, ती साडी आणि बऱ्याचशा गोष्टी. त्यामुळे भरपूर कपडे वॉश करायचे होते. त्यामुळे कालही मोबाईल हातात घेतला नाही, कालही व्हिडिओ टाकला नाही. सो त्यासाठी खरंच खूप सॉरी. पण आत्ता जे आहे अगदी फ्रेश आहे. आणि आजपासून जे आहे म्हटलं चला कंटिन्यू. असं कधी झालेलं नाही बघा की 2-2 दिवस गॅप आला. ॲक्च्युली 3 दिवस संडे असल्यामुळे वाटतोय, नाहीतर संडेला तर आपला व्हिडिओ येतच नसतो. मंडे आणि ट्यूजडेला येत असतो, पण तोही माझ्याने करणं झाला नाही. सो चला स्टार्टिंग आत्ता करते आहे. आणि यानंतरचं जे तुम्हाला पाहायला मिळेल ते सॅटर्डेचं असेल. केसांचा कलर किती छान दिसतोय ना, इतका मस्त बर्गंडी कलर आला आहे. ॲक्च्युली जी गार्नियर कलर नॅचरल जी आहे ना मेहंदी, ती यूज केली मी इथे. आणि ज्या दिवशीपासून यूज केली ना त्या दिवशीपासून मी आज बघते आहे तिचा कलर. आणि खरंच मला खूप आवडला. म्हणजे कमी पैशात खूप छान कलर जो आहे आपल्या केसांना येतो आणि महिनाभर तरी टिकतो हा कलर. आणि कधीतरी एमर्जन्सीमध्ये तुम्ही तो यूज करू शकता. बर्गंडी कलर तर बघितला तुम्ही केसांवर किती छान दिसतोय, तसाच ब्राऊनही खूप मस्त दिसतो. कधीतरी तो ट्राय केला की तुमच्यासोबत शेअर करेल. बाय द वे माझ्या नेलपेंटचा शेड बघा किती मस्त, म्हणजे घेताना फार कन्फ्यूज होते मी. अगदी न्यूड आहे आणि माझ्यावर सूट करेल नाही करेल, कारण फेअर स्किन टोनसोबत न्यूड कलर खूप छान जातात. पण जरा आपल्या मीडियम स्किन टोनसोबत कसं ते तितकीशी उठून नाही दिसत. पण हा शेड मात्र माझ्या टोनसोबत म्हणजे मला परफेक्टली मॅच झाला किंवा उठून दिसत आहे असं वाटतंय. आवडला आहे मला तो. आणि DIYमधनं घेतलेली नेलपेंट ती फक्त काय 50 रुपयामध्ये आणि 7 दिवस टिकेल हातावर असं काहीसं त्यांचं म्हणजे क्लेम आहे त्या नेलपेंटचा. पण आता हाऊसवाईफच्या हातावर तुम्ही कोणतीही नेलपेंट लावा, 7 दिवस टिकणं अशक्यच आहे नाही का. हां, नेल आर्ट वगैरे करून घेतलं किंवा ते जेल नेल वगैरे तर मग शक्य असेल, पण सिम्पलसी नेलपेंट काही आपल्या हाऊसवाईफच्या हातावर टिकणारी नाहीच, कारण कामच तेवढी असतात. बाय द वे तुमच्याकडे असं एखादं छानसं ऑर्गनायझर जर असेल ना ज्वेलरी ठेवायला, खरं सांगते तुमचं खूप काम सोपी होऊन जाईल.
माझ्याकडे हे ऑर्गनायझर 2-2.5 वर्षापासून आहे आणि इतके छान यामध्ये इयरिंग्स राहतात. इवन यामधले जे कंपार्टमेंट आहेत ना, ते तुम्ही छोटे मोठे करू शकता. त्यामुळे म्हणजे छोटे मोठे कानातले, सोबत तुमचे हेवी ज्वेलरीज असेल, मंगळसूत्र असेल, म्हणजे मोठ्या रिंग्स असतील, त्यासाठी तुम्ही ना पाहिजे तसं जे आहे कंपार्टमेंटची साईज वाढवून घेऊ शकता. सो असं एकतरी असायला पाहिजे आपल्याकडे. खरं सांगते, ज्वेलरी खूप छान ऑर्गनाइज राहते. तुम्हाला हवं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. मी मिशोवरनंच बोलवलेलं आहे ते, आणि सोबत प्रोडक्ट टॅगसुद्धा करते. म्हणजे लिंक वगैरे तुम्हाला नसेल ओपन करायच्या फंदात पडायचं तर टॅग प्रोडक्टवर सरळ क्लिक करा, तुमच्या समोर जे आहे प्रोडक्ट ओपन होऊन जाईल. सो त्यानंतर बघा, सर्व जो काही हा पसारा होता, लग्नाहून आले ना, फक्त साडी तेवढी मी वाळायला वगैरे घातली आणि त्यानंतर जसं मी सांगितलं थोडंफार फ्रेश झाले आणि सरळ झोपी गेले. हा सर्व पसारा आज जे आहे मी सर्व आवरला. आणि ती प्लेट बघा मी छान डेकोरेट केली होती, ती खरंच मला खूप हेल्पफुल ठरते आहे. घाईघाईत किंवा असं बाहेरून वगैरे आल्यावर कसं होतं, म्हणजे आपल्याला नाही काही कामं करावेसे वाटत. सो अशा वेळेस आपण धरतो आपल्या ज्वेलरी किंवा महत्त्वाचे जे काही वस्तू असेल आणि टेबलवर ठेवून देतो. घाईघाईत ते बऱ्याचदा टेबलवरनं पडतात किंवा इतरत्र जे आहे हल्ल्या जातात. पण या प्लेटमुळे म्हणजे ज्वेलरी सेफली एका ठिकाणीही राहते. म्हणजे आता मी 2 दिवस जरी ती उचलली नसती तरी इतकं काही वाईट ते दिसलं नसतं, छानच दिसतही होतं आणि ज्वेलरी ही जरा सुरक्षित राहते. सो चला, ते सर्व आवरून दिलं आणि सरळ गार्डनमध्ये आले, कारण काल झाडांना पाणी देणं झालंच नाही माझं. इवन आता तर अशी कंडिशन आहे की तुम्ही 2ही टाईम झाडांना पाणी दिलं तरी कमीच आहे. त्यात मी पूर्ण कालचा दिवस रात्र जे आहे झाडांना पाणी दिलं नाही, त्यामुळे बऱ्यापैकी झाडं सुकलेली दिसत होती. म्हणून सर्व कामं बाजूला ठेवली आणि आधी गार्डनमध्ये आले आणि झाडांना पाणी दिलं. म्हणजे असं वाटतं मला की आपल्या आळसामुळे म्हणा किंवा आपल्या बिझी जे आपण राहतो त्यामुळे आपल्या झाडांना सफर करावं लागू नये. कारण आताचं ऊन म्हणजे माणसं जडायला लागतील की काय असं वाटतंय. मग झाडाची तर सोयच काय ना. आणि अशात आपण बिझी असलं आणि झाडांकडे दुर्लक्ष झालं की मला फार पश्चाताप येतो. माहित आहे का, केव्हाची रिकामी बसून आहे. आरोहीचे पप्पा पियू मस्त झोपलेत. आरोहीचं तिचं जे आहे रिकामी कामं चाललेली आणि माझं चाललेलं मी करू तरी काय. म्हणजे इतका रिकामा वेळ कधी नसतो माझ्याकडे, आजही नाही आहे. बरीचशी कामं आहेत करायला गेली तर. व्हिडिओची चॅनलची जी आहेत बऱ्यापैकी कामं आहेत, पण सतत मोबाईल बघून कारण आत्ताच मी मोठा व्हिडिओ अपलोड केला अर्ध्या तासापूर्वी, त्याची कामं केली आणि त्यानंतर तेव्हाची निवांत बसलेलीच आहे मी सर्व आटपून. आणि मला आता असं होतं आहे की मला मोबाईलचं काम नको आहे, कारण जास्त मोबाईल पाहून माझे डोळे दुखायला लागतात, अगदी त्यातनं पाणी यायला लागतं आणि बोर होतं आहे असं मी म्हणणार नाही, कारण मी कधीच बोर होत नाही. पण मला काहीतरी काम हवं असतं मग. सो गार्डनमध्ये आले. आता तुम्हाला माहिती आहे माझा रिकामा टाईम पूर्ण गार्डनमध्ये जातो. गार्डनमध्ये आले. सो गार्डनमध्ये दिसलं मला हे मडकं. सो म्हटलं चला आता या मडक्याचाच काहीतरी निकाल लावूयात. आता हे आखाडीच्या पूजेसाठी घेतलेलं मडकं आहे. आखाडीच्या आणि पाणी पिण्यासाठी तर आम्ही काही याचा उपयोग करत नाही, कारण ऑलरेडी माठ आहे घरात. सो म्हटलं चला यापासून काहीसं छानसं प्लांटरच बनवते. दुसरं काय बनवणार नाही का. ऑलरेडी अशा मडक्यापासून 2 प्लांटर मी बनवलेले आहेत, तुमच्यासोबत शेअरही केलेले आहेत आणि त्यासाठी तुम्ही माझी खूप सारी स्तुतीही केली होती. म्हणून म्हटलं चला तशाच टाईपचं एखादं प्लांटर तुमच्यासोबत शेअर करते. ते प्लांटर बनवताना मी मडकं कट वगैरे केलं होतं, पण आज जरा वेगळं म्हटलं, मडकं कट वगैरे न करताही आपण प्लांटर बनवू शकतो. सो यावर छान काहीतरी पेंटिंग वगैरे करते आणि तुमच्यासोबत शेअर करते. पण त्यासाठी तुम्ही फक्त कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता बऱ्याचदा काय होतं, हे मडकं ना कट करताना फुटतं किंवा तिरपं जे आहे कट होतं. त्यामुळे जे आहे म्हटलं चला अख्ख्या मडक्याचं सुद्धा तुम्ही प्लांटर बनवू शकता किंवा ॲज अ फ्लॉवर पॉट म्हणून सुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता. किंवा घरात तुम्हाला काहीतरी डेकोर करून ठेवायचं आहे एखादा कोपरा, तेव्हा यामध्ये तुम्ही फ्लॉवर्स किंवा रिअल प्लांट्स, आर्टिफिशियल प्लांट काहीही ठेवू शकता. सर्वात आधी तर मी पेन्सिलने मला जे काही ड्रॉ करायचं होतं ते ड्रॉ केलं आणि त्यानंतर लगेच जे आहे कलरिंग करायला सुरुवात केली. आता ना ॲक्रेलिक कलर यूज केलं ना तर माझं काम खरं सांगते खूप सोपं होऊन जातं. पण त्यानंतर मग वॉर्निश लावा, हे लावा, ते लावा, भरपूर तामझाम असतो. म्हणून मी सरळ इथे
जे आहे आपले ऑइल पेंट यूज करते आहे. बऱ्याचदा मला विचारल्या जातं ताई स्किन कलर कसा तयार करते, तर तुम्ही बघितलं ना, व्हाईट कलर घेतला, अगदी थेंबभर रेड कलर आणि तेवढाच जो आहे येलो कलर घेतला आणि तीनही मस्त मिक्स केलेत आणि स्किन कलर जो आहे माझा तयार झाला. सर्वात आधी डोळे रंगवलेत, कारण एकदा का स्किन कलर दिला असताना तर मला डोळे रंगवण्यासाठी भरपूर वेळेपर्यंत थांबावं लागलं असतं. म्हणून आधी डोळे रंगवले, त्यानंतर स्किन कलर दिला फेसला. तो 10-1 मिनटंच मी सुकू दिला. आता उन्हाळा असल्यामुळे म्हणजे सुकला नव्हता तो प्रॉपर, पण काम करता येत होतं त्यावर, म्हणजे जो लिक्विडीनेस असतो त्याचा तो कमी झाला होता. त्यानंतर चेहरा कलर केल्यानंतर म्हणजे ही ओढणी खरं तर मी दाखवते आहे. सो ती कलर केली, ती जरा सुकत आली. त्यानंतर केस वगैरे वगैरे केले आणि प्रत्येक वेळेस म्हणजे कलरिंग करताना मी अर्धा तास, 10 मिनटं, 20 मिनटं असा ब्रेक घेतलेला आहे बरं का. कारण ऑइल पेंट पटकन सुकत नाही. खूप पेशन्सली जे आहे ऑइल पेंटसोबत खेळावं लागतं, नाहीतर कलर मिक्स व्हायला जराही वेळ लागत नाही. कारण ऑइल पेंट जरा लिक्विडी असतात ॲक्रेलिकपेक्षा आणि लवकर सुकतसुद्धा नाही. त्यामुळे म्हणून एक लेअर सुकली की पुढचं काम वगैरे वगैरे असं करत करत जे आहे मी अशा प्रकारे मस्त अशी पेंटिंग केलेली आहे. माहीत नाही का मला असे फेसेस वगैरे काढायला ना, म्हणजे इतर पेंटिंग्सपेक्षा ना हे जरा सोपी वाटतं आणि आवडतं आणि ते दिसायलाही अट्रॅक्टिव्ह दिसतं बरं का. सो बघा, अगदी फ्री हँड इथे मी पेंटिंग आणि सर्व काही करते आहे आणि इतका छान जो आहे माझ्या बाईचा चेहरा बनून तयार झाला. आणि या छोट्या मोठ्या डिटेलिंगमुळे चेहरा आणखी रेखीव दिसतो, अट्रॅक्टिव्ह दिसतो. म्हणून जे आहे मस्त अशी डिटेलिंग केली आणि आता ना ते सुकायला ठेवलं. जवळपास 1-1.5 तास छान सुकू दिलं. 1-1.5 तास नाही, चांगलं 2-3 तास सुकवलं आणि त्यानंतर मला आणखी त्याला अट्रॅक्टिव्ह बनवायचं होतं, काहीतरी वेगळं बनवायचं होतं. म्हणून ही लेस घेतली मी आणि बघा ती अशी जी आहे त्या लेडीच्या ओढणीला मी फक्त चिपकवते आहे आणि त्यामुळे तर तिचा लुक आहा इतका सुंदर दिसतोय की काय सांगू. म्हणजे उठून येईल की काय आपल्याकडे, इतकं जिवंत जे आहे हे पेंटिंग झालं आहे असं मला तरी वाटतंय बघा. आता तुम्ही सांगा म्हणजे तुम्हाला कितपत आवडलं ते माझ्यासाठी महत्त्वाचं असतं. कसं दिसतंय हे पेंटिंग मला कमेंट करून सांगा. तुमच्याकडे अशी जर मटकी असतील ना तर तुमच्यासाठी ही आयडिया खरंच खूप हेल्पफुल ठरणार आहे. म्हणून अशी मटकी असतील आणि तुम्ही जर म्हणजे पाणी वगैरे त्यातलं पित नसाल, टाकाऊ असतील, तर तुम्ही अशा प्रकारे छान छान पेंटिंग त्यावर करून जे आहे त्यांना आणखी अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. त्यामध्ये म्हणजे प्लांट्स लावू शकता डायरेक्टली किंवा असे जसं मी ठेवलं आहे बघा आता एक छोटंसं प्लांटर, त्यामध्ये असं छोटंसं प्लांटर ठेवून देखील तुम्ही ते सर्व डेकोरेट करू शकता किंवा आर्टिफिशियल फ्लॉवर, आर्टिफिशियल प्लांट त्यामध्ये ठेवून ते डेकोरेट करू शकता. घराचा कोणताही कोपरा या एका DIYमुळे तुम्ही जिवंत करू शकता. बघा मग आता तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या मडक्यांना तसंच अडगळीत ठेवून द्यायचं आहे की त्यापासून सुंदर असं DIY बनवायचं आहे. चला आता या छान अशा DIY सोबत आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, तुम्हाला जर DIY आवडलं असेल सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलेलं नसेल तर, आणि केलेलं असेल तर त्यासाठी खरंच खूप खूप आभार तुमचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करायलाही विसरू नका. चला, स्वतःची काळजी घ्या. बाय.